नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची बालभारती प्रकाशनाची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही मधील भाग 1 प्रात्यक्षिक क्रमांक 4 पूर्ण करणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इयत्ता 10वीच्या वर्गाची नवनीत प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवही, सेमीच्या वर्गाची सायन्स अँड प्रॅक्टिकल बुक, इयत्ता 10वीच्या वर्गाची संरक्षणशास्त्र कार्यपुस्तिका, संरक्षणशास्त्र मार्गदर्शन व नोंदवही, शारीरिक शिक्षण मार्गदर्शन व नोंदवही, जलसुरक्षा वही, गणित प्रात्यक्षिक पुस्तिका पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सर्व विषयांची प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट ओपन करा आणि आपली वही पूर्ण करून घ्या। प्रात्यक्षिक क्रमांक 4 उद्देश विद्युत वाहक तारेच्या वेटोळ्यातून विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र अभ्यासणे। त्या ठिकाणी साहित्य देण्यात आलेले आहे, आकृती देखील देण्यात आलेली आहे। आकृतीतील घटकांना आपल्याला नावे द्यायची आहेत। चुंबकीय क्षेत्राची दिशा, बदलता रोध, एमिटर, तारेचे कुंडल, चुंबकीय बलरेषा, जोड तारा, विद्युत विजेरी। पुढे आहे कृती। निरीक्षण आपण उत्तरांसहित वाचू। 1. वेटोळ्यातून विद्युतधारा सुरू केल्यास वेटोळ्याच्या प्रत्येक बिंदूपाशी चुंबकीय बलरेषा निर्माण होतात। 2. बिंदूपासून दूर जाऊ तशी चुंबकीय बलरेषांची समकेंद्री वर्तुळे अधिक मोठी होत जातील। 3. वेटोळ्यातून जाणारी विद्युतधारा वाढवत नेल्यास चुंबकीय बलरेषा अधिक स्पष्ट होत जातात। निष्कर्ष अनुमान। 1. वेटोळ्यातून विद्युतधारा वाहत असताना वेटोळ्याच्या प्रत्येक बिंदूभोवती चुंबकीय बलरेषा निर्माण होतात। 2. वरील प्रयोगात निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता विद्युतधारेवर अवलंबून असते। एका विशिष्ट बिंदूजवळ वेटोळ्यात निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता त्यातून वाहणाऱ्या विद्युतधारेच्या समप्रमाणात असते। म्हणजे जर वेटोळ्यात तारेचे n इतके वेढे असतील तर एका वेटोळ्यामुळे जितके चुंबकीय क्षेत्र तयार होईल त्याच्या n पट चुंबकीय क्षेत्र तयार होईल। पुढे आहे बहुपर्यायी प्रश्न। उत्तरांसहित वाचू। 1. वरील प्रयोगात चुंबकीय सूची वापरून चुंबकीय बलरेषांची दिशा ठरविता येईल। ड पर्याय बरोबर आहे। दुसरे विधान, नाल कुंतलातून विद्युतधारा गेल्यास निर्माण होणाऱ्या चुंबकीय बलरेषांची संरचना पट्टी चुंबकच्या बलरेषांप्रमाणे असते। अ पर्याय बरोबर आहे। तिसरे विधान, फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम संगणक या उपकरणात वापरला जात नाही। त्याचा क पर्याय बरोबर आहे। चौथे विधान, खालीलपैकी विद्युत मोटारमध्ये विद्युतधारेचा औष्णिक परिणाम दिसून येत नाही। क पर्याय बरोबर आहे। पाचवे विधान, विद्युत परिपथातील विद्युतरोध मोजण्यासाठी ओहम मीटर वापरतात। ड पर्याय बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 1. वीज वाहक तारांना काही ठिकाणी रबरी आवरण गुंडाळलेले असते, याचे कारण काय आहे? उत्तर, रबर हे विद्युत दुर्वाहक आहे, त्यामुळे रबरी आवरणामधून विद्युत वहन होत नाही। त्यामुळे या वीजवाहक तारांचा व्यक्ती अथवा प्राण्यांशी संपर्क आल्यास अपघात होत नाही, म्हणून वीजवाहक तारांना काही ठिकाणी रबरी आवरण गुंडाळलेले असते। प्रश्न क्रमांक 2. तुम्हास पॅराफिन ऑइल, लोखंडाचा खिळा, चुंबक पट्टी, बॅटरी, विद्युत वाहक तारेचे वेटोळे दिलेले आहे। या साहित्याच्या आधारे चुंबकीय क्षेत्र अभ्यासण्यासाठीची कृती लिहा। उत्तर, कृती: एक सपाट पारदर्शक प्लास्टिकच्या बाटलीत पॅराफिन तेल घ्या आणि त्यात लोखंडी पावडर घाला। पावडर पसरवण्यासाठी बाटली हलवा आणि बाटलीच्या दोन्ही बाजूला बार मॅग्नेट ठेवा। त्याचप्रमाणे बाटलीला इलेक्ट्रिक सर्किटमध्ये जोडून आपण लूप भोवती चुंबकीय क्षेत्र तयार करू शकतो। बाटली हलवा आणि लूपच्या आत ठेवा। येथे आपण सर्व दिशांना 3D मध्ये चुंबकीय क्षेत्र पाहतो, कारण पॅराफिन तेल लोह कणांना एकत्र येण्यापासून प्रतिबंधित करते।
प्रश्न क्रमांक 3. औद्योगिक क्षेत्रासाठी चुंबकाचा वापर करण्यासाठी चुंबक निवडताना कायम चुंबक आणि विद्युत चुंबक यापैकी कोणता चुंबक निवडाल? तुमच्या उत्तराचे समर्थन लिहा. उत्तर: विद्युत चुंबकापेक्षा कायम चुंबक चांगला असतो, कारण त्याला विजेची गरज नसते आणि त्याची चुंबकीय गुणधर्म स्थिर राहतात, जे विद्युत चुंबकाच्या बाबतीत होत नाही. तथापि औद्योगिक अनुप्रयोगांसाठी चुंबकीय क्षेत्राची ताकद आणि लक्षणीय औद्योगिक प्रक्रिया पार पाडण्यासाठी त्यांची क्षमता आणि अष्टपैलुत्वाच्या बाबतीत इलेक्ट्रोमॅग्नेट्स हे कायम चुंबकापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण भाग 1 प्रात्यक्षिक क्रमांक 4 पूर्ण केलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.